नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये जसे की आपण जे काल आपण व्हिडिओ पाहिलं, त्यात आपण डिस्कस केलं जे दिल्लीमध्ये प्रोटेस्ट चालू आहे, जे जेन-झीचा प्रोटेस्ट वगैरे चालू आहे रिगार्डिंग द नीट आणि हे जे गव्हर्नमेंट आहे त्याच्या विरोधात जे काही प्रोटेस्ट चालू आहे, त्याच्यावरती आपण काल थोडंफार डिस्कस केलं होतं. आणि जे प्रोटेस्ट रिलेटेड जे आपले राइट्स आहेत, प्रत्येकी नॉर्मल नागरिकचे प्लस स्टुडंट्सचे जे कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला दिलेले काही अधिकार आहेत, त्यावर आपण थोडंफार डिस्कस केलं होतं. ॲज वेल ॲज आपल्या जे आपले राइट्स दाबले जात असतील, तर त्याच्या विरोधात आपल्याकडे अजून एक राइट्स आहे, जो आर्टिकल 32 यावरही आपण थोडंफार डिस्कस केलं होतं. बट जसं की आता तुम्ही पाहिलं, की गव्हर्नमेंटने जे आहे ते याच्यावर काहीच उत्तर न देता अजूनही हे प्रोटेस्ट चालू आहे आणि लाठीचार्ज वगैरे अजूनही चालू आहे. जे प्रोटेस्ट आहे, जे प्रोटेस्ट करतायत स्टुडंट त्यांना दाबण्याचा प्रयत्न अजूनही गव्हर्नमेंटकडून चालू आहे आणि कोणीही समोर येत नाहीये, की हे सॉर्ट आउट होईल किंवा काही. सो आणि जे आपण आर्टिकल 32 बद्दल डिस्कस केलं होतं, की आपण सुप्रीम कोर्टामध्ये ते डायरेक्टली दाद मागू शकतो. आणि ह्या जे आपलं जे नॉट आर्टिकल 32 रिलेटेड जे काही व्हिडिओज Instaवर इकडे-तिकडे जे व्हायरल होत होते, चालू होते. प्रत्येक ठिकाणी आर्टिकल 32 हे सर्व चालू होतं. आणि जो आपला जो अधिकार आहे डायरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये दाद मागण्याची, हा जो आपला अधिकार होता त्याच्यावर डिस्कशन चालू होतं खूप सारं. आणि फायनली आता त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने एक स्टेटमेंट जाहीर केलं. एक त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, की त्यांनी बेसिकली काय झालंय, त्यांनी स्टेटमेंट दिलंय, की आम्ही ही जी केस आहे ती लगेचच्या लगेच काय बोलू शकतात, की लगेचच्या लगेच आम्ही इम्प्लिमेंट करणार नाही आणि त्याच्यावर लगेच न्याय पद्धती सुरू करणार नाही. सो हा सुप्रीम कोर्टाने एक स्टेटमेंट दिलेला आहे. ॲज वेल ॲज त्यांनी असं एक स्टेटमेंट दिलंय, की आमच्याकडे हे जे तुमचे व्हिडिओज वगैरे आहेत, ते बघण्याचा टाईम नाहीये आणि आमचा टाईम वेस्ट करू नका. सो असं एक वाईट स्टेटमेंट सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे, जे अनपेक्षित होतं. खरंच हे अपेक्षित नव्हतं सुप्रीम कोर्टाकडून. तर माझं एकच म्हणणं आहे, की हे खरंच डेमोक्रेसी आहे का? हे लोकतंत्र आहे का? आणि कॉन्स्टिट्यूशनला धरून हे सर्व गोष्टी चाललेल्या आहेत का? का कुठे ना कुठे अ, हे जे सुप्रीम कोर्ट आहे ते पण सरकारच्या अंडर गेलेलं आहे आणि जे गव्हर्नमेंट बोलतंय, जे मोदी सरकार बोलतंय तेच सर्व कव्हर करतंय का? आता हा एक क्वेशन तयार झालेला आहे. मी डायरेक्टली हे गव्हर्नमेंटला पॉइंट आउट करणार नव्हतो. बट आता ज्या गोष्टी चालू आहेत, ज्या गोष्टी होत आहेत, यांना कव्हर करणं खूप इम्पोर्टंट आहे आणि यावर बोलणं आपल्याला आपल्याला आवाज उठवणं आता खूप गरजेचं आहे. बिकॉज जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, सूर्यकांतजी, यांनी लास्ट टाईम स्टेटमेंट दिलं होतं, की जे आपले युवा आहेत, ते कॉकरोच आहेत. आणि त्यानंतर सी-जी-पी म्हणजे कॉकरोच जनता पार्टीची स्थापना झाली. बट कुठे ना कुठे त्यांनी आधी जे आपले युवा आहेत त्यांना बेरोजगार बोललं गेलं, कॉकरोच बोललं गेलं, काही म्हणजे अशी घाण स्टेटमेंट त्यांनी दिलेले होते आणि त्यानंतर हे सी-जी-पी जे आहे ती पार्टी स्टार्ट झाली आणि ते हे बाकीचे आंदोलन वगैरे स्टार्ट झालं. त्याला सपोर्ट भेटायला लागला तरुणांचा आणि हे सर्व आंदोलन वगैरे स्टार्ट झालं. आणि परत त्या चीफ जस्टिसने असं स्टेटमेंट दिलं, की आमच्याकडे टाईम नाहीये तुमचे हे व्हिडिओज बघायला. आणि ही जी तुमची केस आहे, दिल्ली पोलिसांविरोधाची जी तुम्ही केस बोलताय, जी लाठीचार्ज झाला त्याच्यावरची जी केस आहे, ते त्यावर पण सुनवाई करायला आमच्याकडे टाईम नाहीये. आम्ही लगेच ती सुनवाई करणार नाही. म्हणजे हे असं झालंय, की जे सुप्रीम कोर्ट आहे, हे पण नॉर्मल पब्लिकचं न राहता गव्हर्नमेंटच्या अंडर गेलेलं आहे आणि जे गव्हर्नमेंट बोलतंय तेच करतोय. हे आता इंडियामध्ये डेमोक्रेसी ही कुठे राहिलीच नाहीये आणि जे काही चालू झालंय, ते पूर्णपणे हिटलरसारखं कारभार चालू झालाय. लोकांना दाबण्याचा कारभार सुरू झालेला आहे गव्हर्नमेंटकडून आणि हा जो मोदी गव्हर्नमेंट आहे, लिटरली खूप गलिच्छ राजकारण यांचं चालू झालेलं आहे आणि लोकांना दाबण्याचा यांच्या विरोधात कोणी आवाज उठवू नये, हे सर्व गोष्टी चालू आहेत. ह्या गोष्टी मी पुढे आणणार नव्हतं, काढणार नव्हतं, बट आता ज्या गोष्टी खूप हाताबाहेर जात चालल्या, त्यावर आवाज उठवणं आणि हे व्हिडिओ बनवणं मला खूप गरजेचं वाटलं. सो ह्या कुठे ना कुठे खूप चुकीच्या गोष्टी होत चालल्यात. पूर्ण लोकांना दाबून टाकायचं आणि स्वतःला
महत्त्व देऊन आणि स्वतःलाच एक पुढाकारी किंवा राजा समजून सर्व गोष्टी करायच्या, सर्व गोष्टींना अंडर आणायचं स्वतःच्या आणि जे मनाला वाटतंय ते करत सुटायचं. म्हणजे आम्हाला अधिकारही नाहीये का? किंवा जे आपले जेन झी आहेत, जे आपले स्टुडंट्स आहेत, जे लोकं आहेत, त्यांना अधिकार पण नाहीये का बोलायचं आणि दाद मागण्याचं सुद्धा? आता सुप्रीम कोर्टही त्यांच्याशीच हात जोडून त्यांच्यासोबत जातंय. हा कुठला न्याय झाला? मग जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचं राहिलंच काय? महत्त्वच काय राहिलंय या सर्व गोष्टींमध्ये? सो हे कुठे ना कुठे खूप खूप म्हणजे खूप मोठे प्रॉब्लेम्स आता क्रिएट झालेले आहेत आणि फ्युचरमध्ये असं नको व्हायला, की तानाशाही पूर्णपणे गव्हर्नमेंटची सुरू होणार आणि ते जे बोलतील त्याच गोष्टी आपण करायच्या, त्याच ऐकायच्या. ते बोलतील उठा तर उठा, ते बोलतील बसा तर बसा, ते बोलणार खायचं तर खाणार, नाहीतर उपाशीच मरणार. सो हे हे जे सर्व आहे, हे या सर्वामध्ये गरिबाचं मरण होतंय आणि आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांचं मरण होतंय. जे गव्हर्नमेंटचे मित्र आहेत, त्यांचा तर लाभच होतोय किंवा गव्हर्नमेंटमध्ये जे बसले त्यांचा तर लाभच होतोय. बट आपल्यासारख्या या सर्वांमध्ये मरण होणार आहे. तर हे जे आंदोलन वगैरे चालू आहे, हे जे गव्हर्नमेंटच्या विरोधात जे काही गोष्टी चालू आहेत, त्या खरंच एकदम प्रॉपर आहेत आणि प्रत्येकाने त्याला सपोर्ट दिला पाहिजे. बिकॉज हे गव्हर्नमेंटला आत्ताच जर आपण वळणावर नाही आणलं, आताच जर आपण आवाज नाही उठवला आपल्या ह्या गोष्टींसाठी, कारण की ह्या खूप गोष्टी झाल्यात. खूप म्हणजे खूप झाल्यात. प्रत्येक गोष्टी इलेक्शन असो, इलेक्शनमध्ये पण खूप सारे फ्रॉड्स चालू झाले. प्रत्येक गोष्टीमध्ये फ्रॉड आणि आता जर डायरेक्टली सुप्रीम कोर्टाने आपली केस घेण्यासाठी रिजेक्ट केलेलं आहे, रिजेक्शन दाखवलेलं आहे, की आम्ही लगेच ते केस घेणार नाही आणि त्याच्यावर सुनवाई लगेच करणार नाही. मग फायदा काय आहे? सुप्रीम कोर्टाचा फायदा काय? माझा क्वेशन हाच आहे. तर सुप्रीम कोर्टाचा फायदा काय मग? आणि हे जे चीफ जस्टिस आहेत, हे काय करतायत? तुम्ही काय विकले गेलेले आहेत का गव्हर्नमेंटला? सांगा ना, विकले गेलेले आहेत का? गव्हर्नमेंट तुम्हाला पोहोचतोय का? मोदी सरकार तुम्हाला पैसा पुरवतंय आणि पोहोचतोय? माझा हा डायरेक्ट क्वेशन आहे. तुम्हाला हा व्हिडिओ माझा हटवायचा असेल तर तुम्ही बिनधास्त हटवू शकता. बट माझा हा डायरेक्टली सवाल सवाल आहे तुम्हाला. जर असा न्याय जर असणार असेल, अशा गोष्टी असणार तर न्याय ही पद्धत राहिलीच नाहीये. मग कोणीही काही करत सुटेल. हे चालणार आहे का? जर अशाच गोष्टी चालू राहिल्या तर नेपाळसारखी सिच्युएशन भारतामध्ये व्हायला टाईम लागणार नाही. कारण की ही आता जी जनरेशन आहे ती ऐकणार नाही आणि शांतही बसणार नाहीये. सो ह्या गोष्टी कुठे ना कुठे खूप जास्त अफेक्ट करतायत आणि गव्हर्नमेंटने आता खरंच लिटरली जर नाही पुढे येऊन जर काही केलं, तर खरंच गोष्टी खूप चिघळतील आणि चिघळायला पाहिजेत. कारण की या सर्व गोष्टी लिटरली हातातून आपल्या निघून गेलेल्या आहेत आणि या गोष्टी वळणावर आणण्यासाठी आपल्याला आता कुठे ना कुठे पुढे येऊन ही एक स्टेप घ्यायला पाहिजे. आणि घ्यायलाच हवी. प्रत्येकाने पुढे येऊन काही ना काही करायला पाहिजे. प्रत्येकाने ह्या गोष्टीला सपोर्ट केलं पाहिजे. बिकॉज हे जर आता नाही झालं, हे आत्ता स्टॉप नाही झालं, तर पुढे जाऊन खूप गोष्टी खराब होतील आणि आपल्या कंट्रोलच्या बाहेर निघून जातील. सो माझं सर्वांना एकच आव्हान आहे, की जे प्रोटेस्ट चालू आहे, तुम्हीही बाहेर पडा. एक दिवस का होईना सुट्टी काढा. सॅटर्डेला काढा, नाहीतर संडेला काढा. बाहेर पडा सर्वांनी आणि ह्या प्रोटेस्टला सपोर्ट करा आणि हे जे चालू आहे गव्हर्नमेंटची जे दादागिरी चालू आहे, जे तानाशाही चालू आहे, जे हिटलर कारभार चालू आहे, हे कुठे ना कुठे आपल्याला स्टॉप करायला हवं आणि यातून ह्या सर्व गोष्टींमधून आपल्याला सुटका मिळवणं खूप गरजेचं आहे. नाहीतर पुढे जाऊन गोष्टी खूप जास्त खराब होणार आहेत. सो ह्या आत्ता स्टॉप नाही झाल्या, तर आपल्या हातातून सर्व गोष्टी निसटून जाणार आहेत. तर माझी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, प्रत्येकाने आपला थोडासा टाईम काढा. माहिती आहे प्रत्येकजण बिझी आहे, कामं असतात, जॉब सोडून आपण जाऊ नाही शकत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. बट संडेला सर्वांना ऑलमोस्ट सुट्टी असते. संडेला सर्वांनी बाहेर पडा, या प्रोटेस्टमध्ये सहभागी व्हा आणि आपला विरोध हा दाखवा या गोष्टींना. कारण की ह्या गोष्टी हाताबाहेर जाण्याच्या आधी आपल्याला कंट्रोलमध्ये आणायला हव्यात. माझी खरंच हात जोडून सर्वांना एक विनंती आहे, प्लीज या प्रोटेस्टला सपोर्ट करा आणि आत्ताच गोष्टी कंट्रोलमध्ये आणा. मी एवढंच बोलू शकतो. बाकी मी काही नाही बोलणार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच फक्त बोलूया. बाकी मी काही बोलण्यासारखे वर्ड्सच राहिले नाही. जे कोर्टाने जे स्टेटमेंट दिलं त्याच्यानंतर काही वर्ड्सच राहिले नाही, की आपण काही बोलू शकतो किंवा काही डिस्कस करू शकतो. सो माझी एकच रिक्वेस्ट आहे, सर्वांनी या विरोधाला आहे, याला पार्टिसिपेट करा आणि आपला सपोर्ट दाखवा, जेणेकरून हे मोठं आंदोलन बनेल आणि ह्या सर्व गोष्टी ज्या गव्हर्नमेंटनी करायला घेतलेल्या आहेत, त्याला कुठे ना कुठे स्टॉप लागेल. बाकी आता तुमच्यावर आहे, तुम्ही काय करणार ते. माझं हे सांगण्याचं वाटलं, मला सांगावसं वाटलं, त्यासाठी मी आज व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला सांगतोय. बाकी तुमच्यावर आहे, तुम्ही सपोर्ट स्पेसिफिकली करायला हवा.
बट तुमच्यावर आहे तुम्ही करणार, नाही करणार. बाकी त्याच्यापुढे मी काही नाही बोलू शकत. सो आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच सांगा आणि तुमचं मत काय आहे तेही नक्कीच सांगा. थँक यू.